तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नवी मुंबईतील तळवली, कोळीवाडा या परिसरात ग्रामस्थांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. गेल्या 11 वर्षांपासून ज्या क्रीडांगणाची सर्वांना प्रतीक्षा होती, त्या हक्काच्या मैदानाचं उत्साहात उद्घाटन करण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे तसंच माजी आमदार रमेश पाटील यांच्या विशेष सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध झालंय. स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं या मैदानासाठी सातत्यानं पाठपुरावा करणाऱ्या माननीय आमदार रमेशदादा पाटील यांच्या कार्याचा गौरव म्हणून या मैदानाला रमेशदादा पाटील स्पोर्ट्स क्लब तळवली कोळीवाडा मैदान असं नाव देण्यात आलं. खेळाडूंना मैदान मिळावं यासाठी युवा नेते चेतन पाटील, माजी आमदार रमेश पाटील प्रयत्न करत होते. मंत्रालयात आणि सिडकोमध्ये या मैदानासाठी धाव घेत होते. नवी मुंबईकर हक्काचं मैदान मिळावं यासाठी रमेश पाटील यांनी संघर्ष केला. अखेर सिडकोला हे मैदान द्यावं लागलं. त्यामुळे रमेश पाटील आणि चेतन पाटील यांनी हे करून दाखवलं असं म्हणायला काही हरकत नाही. सिडकोकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत होता, मात्र केवळ शासनाच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आज हे मैदान ग्रामस्थांना मिळालंय. या मैदानामुळे स्थानिक खेळाडूंना आणि क्रिकेटप्रेमींना एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय. उद्घाटनानंतर लगेचच 40+ तळवली मंडळाचा पहिला क्रिकेट सामना खेळवून या नव्या पर्वाची सुरुवात करण्यात आली. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ, खेळाडू आणि तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.